आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते। अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। काटाकाट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात। तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की दिवाळीच्या अगोदर आपल्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांनो आता दिवाळी संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते आणि त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आता 5 मिनिटांपूर्वी करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवतो, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तुमच्या खात्यामध्ये काटाकाट दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे, होणारच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधवांनी अजून आपलं बँक खाता आधार कार्डशी लिंक केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अजून आलेले नाहीत। काही शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट सुद्धा आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण आज तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा झालेलं होतं। तर या नुकसानाची भरपाई या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा होणार आहे। या नुकसान भरपाई सोबत शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना, या ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये, सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवलेल्या होत्या। तर त्या अफवा म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 3,000 रुपयाप्रमाणे वाटप होईल आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 3,000 रुपयाप्रमाणे वाटप होईल। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील, परंतु शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे 3,000 रुपयाप्रमाणे वाटप होणार नाही, तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे 2,000 रुपयाप्रमाणे वाटप होतील। म्हणजे कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळून जातील आणि या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये काटाकाट दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत
आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये काटाकाट नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित सुद्धा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय सुद्धा होणार नाही. कारण शेतकरी बांधवांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती आणि याच बैठकीमधून या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता सोडण्यासाठी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि पीएमचा 21 हप्ता सोडण्यासाठी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे. बघा शेतकरी बांधवांनो आज हप्ते येतील, उद्या हप्ते येतील, परवा दिवशी हप्ते येतील, अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे, कारण प्रत्यक्षामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या महत्त्वाचे अपडेट पाहिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, कोणकोणती कामे या ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवांनी अजून केलेली नसतील तर करायची आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा वाटप होऊन जातील. आता बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या याद्या तुम्ही काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत, कारण शेतकरी बांधवांनो ज्या दिवसांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि ज्या दिवशी तुमचा जिल्हा नसेल त्या दिवशी तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा वाटप होऊन जातील. परंतु शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांची मान्सूनच्या पावसामुळे घरे वाहून गेलेले असतील, गुरे वाहून गेलेले असतील, माणसे वाहून गेलेले असतील, खते वाहून गेलेले असतील, कांदे चाळामधील कांदे वाहून गेलेले असतील, म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामधील माती वाहून गेलेली असेल, उभं पीक पडलेलं असेल, तर अशा पद्धतीने जर तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण शेतकरी बांधवांनो या ठिकाणी खटाखट पैसे वाटप होत आहे. शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याचे, पीएमच्या 21 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्यांना पीक विम्याचे पैसे आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु जे शेतकरी बांधव अटींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण शेतकरी बांधवांनो या नमो शेतकरी योजनेमध्ये, पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. म्हणजेच ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी घोटाळे झालेले होते, म्हणजेच या ठिकाणी काही लाडक्या बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या योजनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे घोटाळे सुद्धा झालेले आहेत. आता हे घोटाळे समोर यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून पात्रता लावली
लावलेले आहे. पात्रता तपासूनच पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम कोणकोणत्या अटी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी अटी पात्रता नियम आणि या ठिकाणी कोणकोणत्या शर्ती लावलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर यादी बघायची आहे. आणि तुम्ही सुद्धा या अटींमध्ये या नियमांमध्ये या पात्रतांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो अटी शर्ती पात्रता आणि नियम कोणकोणते लावलेले आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो त्याच्या अगोदर काही गोष्टींची माहिती तुम्हाला नसेल तर त्या गोष्टींची माहिती देणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारकडून राज्यातील सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी 52 लाख शेतकरी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी खटाखट पैसे वाटप होतील आणि तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 100 आणि 101% सक्षम सुद्धा बनवले जाणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे वाटप केले जाणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप होत आहे, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप होत आहे. परंतु या दोन्ही हप्त्यांच्या रकमा 2-2 हजार रुपयाप्रमाणे आहेत. परंतु ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला 3-3 हजार रुपयांचे 2 हप्ते म्हणजेच एकत्रितपणे 6 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता काळजी करायची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की एकत्रितपणे या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवण्यात सुद्धा येणार आहे. परंतु ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लाभ वितरित सुद्धा होतच आहे. परंतु शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएमचा हप्ता येणार नाही तर त्याची माहिती सुद्धा देतच आहे. बघा शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही. म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी कोणकोणत्या शर्ती लावलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहायच्या आहेत. जर तुम्ही अटींमध्ये पात्रतेमध्ये शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी अट लावण्यात आलेली आहे तर ती अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असायला पाहिजे, तुमच्याकडे 1-2 एकर तरी शेती असायला पाहिजे, सरकारी कोणी कर्मचारी नसायला पाहिजे, उत्पन्न सुद्धा कमी असायला पाहिजे, घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असो व पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य रिटायरमेंट झालेला नसायला पाहिजे, सरकारी कर्मचारी यंदा झालेला नसायला पाहिजे, 4 चाकी गाड्या नसायला पाहिजेत. म्हणजेच तुम्ही प्रगतशील बागायतदार नसाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील. अन्यथा जर तुम्ही प्रगतशील बागायतदार असाल, सरकारी कर्मचारी असाल आणि शेतकरी असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा अशा पात्रता लावलेल्या आहेत. परंतु शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता पीएमचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल तर बघा शेतकरी बांधवांना
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, जालना जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा, अमरावती जिल्हा, त्यासोबत नागपूर, जालना, जळगाव असेल, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर असेल, तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक 4 महिन्यानंतर दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता 4 महिने पूर्ण होत आलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याला लिंक करा, बँक खात्याचे KYC करा, जेणेकरून पैसे येतील।